मला स्वतःला मशरूम अजिबात खायला आवडत नाही, अगदी त्याचा वास सुद्धा. आणि माझ्या घरातल्यांना मशरूम इतके आवडतात ना की अगदी तेल मिठातले जरी परतून दिले ना तरी ते आवडीने खातात. आणि तुम्हाला सांगू का, मी सुद्धा हा मशरूमचा पदार्थ खाल्ल्यापासून मला सुद्धा मशरूम खायला खूप आवडतात. आणि ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज मी बनवणार आहे स्टफ चीज मशरूम. तर त्यासाठी इथे मी मशरूम घेतले आहेत. मशरूम आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाणी घालून 5 मिनिटांसाठी व्यवस्थित ते उकळून घ्यायचे आहेत. तर मशरूम बघा इथे आपले व्यवस्थित उकळलेले आहेत. आता हे पाण्यातनं काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये जे काही घाण असेल, माती असेल किंवा जो उग्र वास असतो तो सुद्धा यातनं येणार नाही. तर मशरूम सगळे इथे पाण्यातनं मी बाजूला काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मशरूमचे जे दांडी असतात ना ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने पाहू शकता. आणि मशरूम घेताना जरा मशरूम मोठे घ्यायचे म्हणजे त्यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरता येतं. तर हे दांडी जे आहेत ना ते आपल्याला चाकूच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत. अगदी हलके तुम्ही मिक्सरला फिरून जरी घेतले ना तरी चालतील. मी ते सुरीच्या मदतीने बारीक असे करून घेतलेले आहेत. आता हे दांडी जे आपण बारीक केलेले आहेत ते आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी कढईत मी घातलेलं आहे बटर. तुम्ही ते बटरऐवजी साजूक तूप सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला लसूण किंवा ठेचलेला जरी घेतला तरी चालेल. तर 1.5 चमचा इतका मी इथे लसूण घेतलेला आहे बारीक केलेला. हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मशरूमचे जे बारीक केलेले दांडे आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती आपल्याला हे मशरूमचे दांडे लसणावरती छान असे परतून घ्यायचे आहेत. लसूण जास्त परतून घ्यायचा नाही, हलकासा त्याला कच्चाच ठेवायचा आहे, फारही कच्चा ठेवायचा नाही. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे. फ्लेम तुम्हाला मीडियम टू हायच ठेवायची कारण मशरूममध्ये लगेच पाणी होतं. तर हाय टू मीडियम फ्लेमवरती तुम्हाला हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही हर्ब्स मिक्स करायचे आहेत. थोडंसं ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स आणि भरपूर असं चीज आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं चीज आवडेल तितकं तुम्ही यामध्ये चीज घालून घेऊ शकता. तर चीज आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुकडे तुकडे अजिबात करायचे नाही, खिसणीने खिसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची थोडीशी कोथिंबीर. पाहू शकता. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. ते पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं स्टफिंग आपल्याला या मशरूममध्ये भरून घ्यायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला हे जे स्टफिंग आहे तयार केलेलं ते मशरूममध्ये भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे. जितकं भरता येईल तुम्हाला पण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. मशरूम तुटता कामा नये. व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे स्टफिंगसुद्धा बाहेर आलं नाही पाहिजे. तर पाहू शकता हे सगळं जे स्टफिंग आहे मशरूममध्ये ते मी भरून घेतलेलं आहे. आता एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये पुन्हा आपल्याला 1 चमचा भर बटर घालून घ्यायचं आहे. तुम्हाला मी जसं आधी सांगितलं बटर नसेल तर तुम्ही थोडंसं साजूक तूप सुद्धा वापरू शकता. तर बटर सगळं पॅनमध्ये व्यवस्थित मी पसरून घेतलेलं आहे. आता जे आपण स्टफिंग केलेले मशरूम आहे चीजने ते यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. पाहू शकता. आता तुम्हाला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, मीडियम टू हाय अजिबात करायची नाही. तर सगळे मशरूम या पॅनमध्ये मी सजवून घेतले. पाहू शकता. त्यानंतर पुन्हा थोडेसे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर मी यावरतून घालून घेतलेलं आहे. आणि आता यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण फक्त एक वाफ येण्यासाठी, जेणेकरून जे चीज आहे ना ते छान आतमध्ये मेल्ट होईल. तर फक्त अर्धा ते 1 मिनिटासाठी तुम्हाला यावरती झाकण ठेवायचं एक वाफ येईपर्यंत. आणि बघा आपले स्टफ चीज मशरूम इथे तयार झालेले आहे. अगदी मस्त लागतात. आता हे छान तयार झालेले स्टफ चीज मशरूम तुम्ही एका प्लेटमध्ये सजवून मस्त एन्जॉय करू शकता. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिली सोबत. त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.